बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम। मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वागवी कोण माता। जडो भावना रामदासी सराती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री राम समर्थ। प्रभू रामरायांना, सीतामाईंना, लक्ष्मणाला वंदन, हनुमंताला वंदन, श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना वंदन, समर्थ रामदासांना वंदन, आपणा सर्व उपस्थितांना वंदन। गुढीपाडव्याच्या प्रसन्न पर्वामध्ये आपण महाराजांचा असणारा जो नामचिंतनाचा सारभूत विचार आहे, तो सारभूत विचार चिंतनाला प्रारंभ आपण केला। गेल्या 7 दिवसामध्ये हे चिंतन करत असताना आपला प्रारंभ जो झाला तो सद्गुरूंकडून आलेलं नाम मी मनापासून घेतो, इथून तो सुरू झाला। म्हणजे नाम आपण सद्गुरूंकडून घ्यावं, ते आपल्याला मिळाल्यानंतर, तो अनुग्रह झाल्यानंतर त्या नामामध्ये आपण अंतःकरणपूर्वक राहायला हवं आहे। मनपूर्वक ती साधना आपल्याकडून व्हायला हवी आहे। ती साधना ज्या वेळेला अशा रीतीनं होत राहते, सुरू होते, त्याच वेळेला त्या नामाच्या अनुषंगाने आपल्यामध्ये विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा या हळूहळू तयार होतात। विश्वासामधून श्रद्धा येते आणि श्रद्धेमधून निष्ठा पक्की होत जाते। ही निष्ठा ज्या वेळेला माझी नामाच्या अनुषंगानं स्थिर होते, त्यावेळेला सद्गुरू आपल्या अंतःकरणामध्ये विराजमान झालेले आपण अनुभवतो। आणि सद्गुरूंनी माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर होणं म्हणजेच त्यांच्या अस्तित्वाची मला होणारी अखंड जाणीव आहे। आणि ह्या जाणीवेमुळे ते मला सांभाळता आहेत, ते माझ्याबरोबर आहे, हा भाव आपला अधिक पक्का होत जातो। आणि मग आपली धारणा अशी होते की ते मला सांभाळत आहेत, ते मला सांभाळतात आहेत। ही भूमिका मी ज्या वेळेला स्वीकारतो, त्याच वेळेला प्रपंचाच्या स्तरावरच्या असलेल्या आपल्या ज्या काळज्या आहेत, त्या काळज्यांच्याही बाबतीमधला, चिंतेच्या संदर्भामधला असलेला आपला भाव कमी होत जातो। सद्गुरू नामस्वरूप आहेत आणि नाम भगवंताचं आहे असं म्हटल्यानंतर स्वाभाविकपणानं सद्गुरू, नाम आणि भगवंत ही एकच भावना, एकच भूमिका आपल्यामध्ये येते। आणि ती जर भूमिका मी निर्माण केली, तो विचार माझ्यामध्ये पक्का झाला की आपोआप आपण जे नाम घेतो, आपण जी साधना करतो, ती त्या शक्तीकडून होत असते। तेच माझ्याकडून साधन करवून घेत आहेत। बोलविता धनी वेगळाची, म्हणून आपली भावना त्या अनुषंगाने येते। मग हे जे सगळं मला साध्य करायचं आहे, ते साध्य करत असताना
माझ्यामध्ये अनुसंधान असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. अनुसंधान याचा एकच भाव आहे की नामाचं असणारं अखंड स्मरण, नामाचं आपल्यामध्ये असणारं अस्तित्व, त्याचं सातत्य हा अनुसंधानाचा भाग आहे. आणि नाम ज्या वेळेला अशा रीतीनं व्यापलं जातं, ती एक भूमिका तयार होते, त्यावेळेला कर्तेपण खऱ्या अर्थानं संपायला लागतं. महाराज माझे संगाती आहेत, माझ्या सावलीसारखे ते माझ्या बरोबर आहेत, हा भाव तयार होतो. आणि हा भाव तयार होत असतानाच नाम घेतो हाही संकल्प राहत नाही. त्यांचं मन आणि आपलं मन एक व्हायला लागतं. म्हणून महाराज म्हणाले, त्यांचे मन आपल्या मनाची जागा घेईल, तुम्ही माझ्यासारखे व्हाल. माझ्या मनामध्ये आत्तापर्यंत जन्मजन्मांतरीच्या अनुषंगानं प्रवासामधून जो वासनांचा समुच्चय तयार झालेला होता, त्या वासना क्षीण होत गेल्या. आणि म्हणून माझं मन सद्गुरूंच्या मनाच्या जवळ गेलं आणि सान्निध्यानं, साधनेनं माझं मन त्यांच्याशी एकरूप झालं. ते एकरूप झालं म्हणूनच माझं मन आणि त्यांचं मन हा वेगळेपणाचा भाव राहत नाही. लौकिक अर्थानं गुरु आणि शिष्य असतील, पण साधनेच्या अंगानं, अंतरंगाच्या पारमार्थिक भूमिकेमध्ये सद्गुरू आणि शिष्य एकाच वातावरणामध्ये, एकाच विचारामध्ये येतात. आणि हे जे त्यांचं विचारांवरती येणं म्हणजेच एक प्रकारानं माझं नामावरचं प्रेम, सद्गुरूंचं वरचं प्रेम द्विगुणित होत जाणं. आणि इथली पुढली नामसाधना ही आनंदाची निर्मिती करते. आपण अधिकाधिक वेळ नामामध्ये राहावं आणि तो आनंद अनुभवावा, ही भूमिका येते. लहान मुलांना जसं एखाद्या वस्तूला झोंबावं, नाही हे मला हवं आहे अशी ओढाताण करावी, तशा रीतीनं तो आनंद आपल्याला हवा आहे हा मनाचा एक तीव्र भाव, आवेग हा त्या ठिकाणी यायला लागतो. आणि म्हणून त्या आनंदातून नाम आमचं सूक्ष्माकडे वळतं. सूक्ष्म देह जो आहे, कारण देह जो आहे, त्याला त्या नामाचा कुठेतरी स्पर्श होतो आणि आपोआप आपल्यामधल्या मलविक्षेप आवरणांचा भाग निघून जातो. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतरच खऱ्या आनंदाची अनुभूती आहे. खरा भगवंत नामाचा अनुभव हा अंतःकरणाच्या, चित्ताच्या शुद्धीनंतर आहे. गौतम बुद्धांच्या सत्संगाला एक साधक नियमानं येत असे. गौतम बुद्धांच्या अनुषंगानं त्याच्या मनामध्ये एक भाव तयार झालेला आणि त्यानं बुद्धांना असं म्हटलं की मी बराच काळ आपल्या सत्संगामध्ये आहे, आपल्या मार्गदर्शनानं मी साधनामध्ये राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे, पण तरीही जे प्राप्त व्हायला हवं आहे ते मला अजून प्राप्त होत नाही. बुद्ध असं म्हणाले की मी तुला त्याचं उत्तर देतो. आणि बुद्ध 2 दिवसानंतर त्याला असं म्हणाले की उद्याला तुझ्याकडे मी भिक्षेला येणार आहे. याला वाटलं की माझ्याकडे बुद्ध येत आहेत, स्वतःहून भिक्षेचा भाव त्यांनी व्यक्त केलेला आहे, म्हणून त्यानं पूर्ण उत्तम अशा रीतीची भिक्षेची तयारी केली, सिद्धता केली. उत्तमातले उत्तम सगळे पदार्थ एकत्र करत त्यानं एक खीर बनवली. बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे ते त्याच्याकडे आले आणि मी भिक्षेला आलेलो आहे असं त्यांनी म्हटलं. हा लगेच आपलं केलेलं साहित्य घेऊन समोर आला. बुद्धांनी आपल्या हातामधला असलेला कटोरा त्याच्या पुढे केला
आणि म्हणाले, या कटोऱ्यामध्ये तू घाल. उत्तम पदार्थांनी तयार केलेली खीर हा बुद्धाच्या कटोऱ्यामध्ये घालण्यासाठी पुढे झाला. त्यावेळेला त्यानं असं बघितलं की तो कटोरा मलिन आहे. तो बुद्धांना असं म्हणाला की हा कटोरा मलिन आहे, मी याच्यामध्ये ही उत्तम खीर कशी काय घालू? बुद्ध म्हणाले, 2 दिवसापूर्वी तू मला जे विचारलं होतंस की मी साधना करतो आहे, सत्संगालाही मी येतो आहे, पण अजूनही मला भगवत दर्शनाचा किंवा आनंदाचा अनुभव मिळत नाही. जोपर्यंत हे भांड मलिन आहे तोपर्यंत तू जशी ही उत्तम खीर त्याच्यात घालायला तयार नाहीस, तसंच चित्ताचं भांड जोपर्यंत आमचं मलिन आहे तोपर्यंत तिथे आध्यात्मिक आनंदाची अनुभूती आम्हाला येत नाही. म्हणून अनेक वेळेला आपल्यासमोर हा प्रश्न येतो, अरे गेले 40 वर्ष झाले मी अनुग्रह घेतलेला आहे, पण म्हणावं तसं मला काही मिळत नाही. 40 वर्ष झाले अनुग्रह घेतला, मी नाम घेतलं, तरीही मी जर आनंदी नसेल, मी जर समाधानी नसेल, तर याचा अर्थ अंतरंगात कुठेतरी माझ्या उणीव आहे. पहिलं आश्वासन जे महाराजांचं होतं की मनापासून नाम घ्या. खरोखर मी घ्यायचं म्हणून नाम घेतो का अंतःकरणपूर्वक मी नाम घेतो, प्रेमानं मी नाम घेतो, हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून नाम हे सूक्ष्मावर परिणाम करतं, आमच्या अंतःकरणाला ते स्पर्श करतं आणि मनबुद्धी चित्ता अहंकारामधला असलेला सगळा मलविक्षेप आवरणाचा भाग ते दूर करते. आणि ते दूर केल्यानंतर काल आपण जिथे थांबलो तो महाराजांचा विचार, तुमच्या जीवाची मूर्ती घडविण्याचे माझे काम सतत चालू आहे. महाराज अनुग्रहामध्ये आम्हाला नाम देतात, शिष्य म्हणून आमचा स्वीकार करतात आणि मग ते काय करताहेत, आपल्या जीवनामध्ये तुमच्या जीवाची मूर्ती घडवतात. माझ्यामधला असणारा हा जो जीवभाव आहे, माझ्यामध्ये असणारं हे जे तत्व आहे, त्या तत्वाला आकार देणारा, मूर्तिरूप देणारा भाव त्यांच्यामध्ये आहे. मूर्तिकार काय करतो, एखादं शिल्प मोठा दगड तो घेतो आणि तो दगड समोर ठेवून जे शिल्प त्याला घडवायचं आहे, जी मूर्ती त्याला घडवायची आहे, ती घडवण्याच्या अनुषंगानं त्या दगडावरती तो त्या चिन्नीचा, हातोड्याचा अगदी हळूवार घाव घालण्याचा कार्यक्रम करतो. जसजसा तो एक एक घाव घालत जातो आणि ती मूर्ती आकाराला येते, त्यावेळेला शेवटी आम्हाला ती एक मूर्ती त्या दगडामधून तयार झालेली दिसते. म्हणजे दगडामध्ये मूर्ती मुळामध्येच आहे. शिल्पकारानं आपल्या साहित्याच्या आधारानं, आपल्या साधनांच्या आधारानं त्या न दिसणाऱ्या किंवा अप्रगट असणाऱ्या मूर्तीला त्यांनी साकार केला. म्हणजे प्रगट होण्यासाठी जर अनावश्यक भाग आपल्याला बाजूला करावा लागतो, तसं ही मूर्ती आम्हाला जी घडवायची आहे, नराचा नारायण आम्हाला जे व्हायचं आहे, त्या नराच्या नारायणाचं काम सद्गुरू करतात. आमच्यामध्येच आम्हाला आत्तापर्यंत न जाणवणारा आनंद हळूहळू ती मूर्ती घडवताना ते आमच्या समोर आम्हाला दाखवतात. म्हणून आपला आत्माराम असेल, स्वानंद असेल, ब्रह्मानंद आहे, हा आमच्यामध्येच आहे. ही स्वानंदाची मूर्ती घडविण्याचं काम ते सतत करतात. आणि हे कुठवर करतात? ते आहे तोपर्यंत का मी आहे तोपर्यंत, हा देह आहे तोपर्यंत. ते नसले तरी काल
आपण कुर्तकोटींचा प्रसंग बघितलेला होता. जिथपर्यंत तो स्वानंदाचा यथार्थ अनुभव मी घेत नाही, माझी वृत्ती ती जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत ती मूर्ती घडवणं आणि पूर्णत्वाला नेणारा भाव हा महाराजांच्या ठिकाणी आहे. म्हणून तसा जर विचार आपण केला तर मागच्या जन्मातही आपला महाराजांशी संबंध होता, म्हणून या जन्मातही आपण महाराजांच्याच कडे आलेलो आहोत. त्या नामामध्ये आपण राहतो आहोत आणि यदा कदाचित या जन्मातही आम्हाला जर नाही साध्य झालं प्रारब्धवशामध्ये, तर पुढला जन्मही महाराजांच्याच संबंधामध्ये राहील, त्याच संपर्कात राहील. म्हणून मूर्ती घडवतो म्हणजे एक प्रकारानं आपल्याला ते खऱ्या अर्थानं मुक्त करतात, जन्ममरणाच्या चक्रामधनं सोडवतात आणि स्वानंद साम्राज्यावरती बसवतात. ही जीवाची मूर्ती ते पूर्ण करतात. जीव शिवरूप आहे आणि म्हणून ते शिवरूपत्व त्याला प्राप्त व्हावं, ते आनंदरूप त्याला प्राप्त व्हावं, हीच सद्गुरूंची धडपड आहे. महाराज म्हैसूरला गेलेले होते. म्हैसूरला गेल्यानंतर बरोबरीची बरीच मंडळी म्हैसूरमध्ये सगळीकडे फिरली आणि ते सगळं फिरणं झाल्यानंतर महाराजांनी विचारलं की आपण इथे आलो, 2-4 दिवस राहिलेलो आहोत, आपण काय बघितलं? प्रत्येकानं मी इकडे गेलो होतो, तिकडे गेलो होतो, हे बघितलं, ते बघितलं असं सांगितलं. एकानं असं म्हटलं की आम्ही दगड बघितला आणि त्या दगडामध्ये सोन्याचा कण कसा असतो तेही आम्ही बघितलं. सोनार ते कण कसे गोळा करतात, काढून घेतात आणि ते सोनं गोळा करतात, तेही आम्ही बघितलं. महाराज म्हणाले, मी देखील असंच करतो. माझ्याकडे येणाऱ्या माणसाच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या अनुषंगानं, भगवंत प्रेमाचा म्हणून असणारा जो सोन्याचा बारीकसा कण आहे तेवढा मी घेतो, त्याला मी स्पर्श करतो. बाकीचा तर तो दगड आहेच, पण तो जो कण आहे सोन्याचा त्याच्यामधल्या भगवत प्रेमाचा, त्यालाच मी व्यवस्थित करतो. म्हणजे एक प्रकारानं आपल्याला घडवण्याचं कार्य, रामरूपाकडे नेणारं, त्या रामरूपाशी तद्रूप करणारं कार्य महाराज सातत्यानं करत आहेत. आणि हे काम कसं आहे? सतत चालू आहे. आमचं कार्यालयाचं काम असेल किंवा घरामधली काही कामं असतील, ती एका मर्यादेमध्ये चालतात. काही वेळेला म्हणतो की नाही बाबा, मला आता कंटाळा आला, मी आता इथेच थांबतो, बघू उद्या परवा. पण महाराज आपल्यामध्ये बदल जो घडवता आहेत, आपल्यामधल्या देवत्वाचा भाव जो जागवता आहेत, ते त्यांचं काम अखंड चालू आहे. आणि मग ती जर त्यांची भूमिका आहे, ती त्यांची तळमळ आहे, अखंडपणानं कार्यरत राहणारी, तर पुढलं आश्वासन त्यांचं आहे, मी सांगितलेले तेवढे करी असा निश्चय करा, तुम्ही रामरूप व्हाल. मी सांगितलेले तेवढे करी. महाराजांनी आम्हाला काय सांगितलं याचा विचार आपल्याला करायला हवा. आई वडिलांची आपल्या मुलांच्याकडनं, मुलींच्याकडनं काय अपेक्षा असते? उत्तम ते असावेत, त्यांनी सुखामध्ये राहावं, आनंदामध्ये राहावं, त्यांचं कल्याण व्हावं, हा भाव आहे. जर आम्ही आमच्या अपत्यांच्या विषयी अशा रीतीचा भाव ठेवतो, तर सद्गुरूही शिष्यांच्याकडून अपेक्षा ठेवता येईल. म्हणून अहो मंदिरवासी जनमध्ये आमचं शेवटचं चरण आहे, गुरुपुत्र शब्द तिथे आलेला आहे. आम्ही गुरुपुत्र म्हणजे काय? महाराजांचा मी पुत्र असेन
तर माझ्या पुत्रानं माझ्याशी कसं वागावं किंवा माझ्या पुत्रानं कसं राहावं हा विचार मी जेवढा करतो, तसाच मी जर गुरुपुत्र असेल तर महाराजांना जे अपेक्षित आहे ते करणारी धारणा माझ्यामध्ये हवी. म्हणून सद्गुरूंच्या अनुषंगानं भाव शिष्याच्या बाबतीमध्ये आहे की आपल्या शिष्याला, आपल्या जवळ आलेल्या माणसाला आनंद मिळावा, तो सुखामध्ये असावा, समाधानामध्ये असावा, प्रसन्न असावा. त्याला या नरदेहाला प्राप्त झालेला आहे तो त्याचं खरं कल्याणाचं ते त्याचं केंद्र आहे. म्हणून त्याला याच जन्मामध्ये याची देही याची डोळा पाहीन मुक्तीचा सोहळा, त्याला दर्शन भगवंताचं घडावं. मग ते भगवंताचं दर्शन घडण्यासाठी त्याची भूमिका जी आहे आत्तापर्यंतची ती वासना शून्य करणं. म्हणून प्रवचनांमधून अनेक वेळेला महाराज असं म्हणालेले आहे की तुम्ही प्रपंचातला भाग हा कर्तव्याशी निगडित ठेवा आणि परमार्थ हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे ही धारणा सतत जागी ठेवा. म्हणून सबंध 365 प्रवचनांमधलं सारभूत विचार जर आपण बघायला गेलो तर आपल्या लक्षामध्ये येईल महाराजांना अपेक्षा आपल्याकडच्या काय आहे. सगळ्यात पहिलं भूमिका आपल्यामध्ये तयार करायची आहे, काळजी करायची नाही. काल एक साधक मला असं म्हणाले की काळजी करायची नाही असं जर म्हणून तुम्ही म्हणत असाल तर मग आम्ही निष्काळजी आहोत असं होणार नाही का? प्रपंचाच्या अंगानं व्यवहाराचा म्हणून असणारा जो भाग आहे तो भाग जरूर आपण करावा. पण एवढं मी महाराज केलेलं आहे, आता पुढचं तुम्ही मला सांगा. ही धारणा म्हणजे आपण काळजी न करणं आहे. परीक्षेसाठी आवश्यक असणारा सगळा अभ्यास मी व्यवस्थित केलेला आहे. जिथे मला समजत नाही, अडतं आहे, ते मी शिक्षकांच्याकडनं समजवून घेतलेलं आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतर परीक्षेचा आलेला जो पेपर आहे त्या पेपरमधलेही प्रश्नांची मला जेवढं आठवण होत गेली, स्मरण होत गेलं, मी तेवढा पेपर लिहिला. आता येणारा जो निकाल आहे तो निकाल मी सहजतेनं स्वीकारणं म्हणजे मी काळजी न करणं आहे. म्हणून आपण काळजी करू नये हा महाराजांचा भाव आहे. परमात्माच सगळं करता आहे ही भावना तिथे हवी. भगवंत दाता आहे, देणारा तो आहे, त्यामुळं त्याला जे योग्य वाटतं आहे, जे माझ्या कल्याणाचं आहे तेच ते मला देणार आहेत. जे मला मिळत नाहीत, माझ्या मनामध्ये आहे, संकल्प आहेत, माझे प्रयत्नही आहेत, पण तरीही जर मला मिळत नसेल तर मी त्याच्यामध्ये अकारण वेळ घालवणं, त्याची चिंता करत राहणं योग्य नाही. आणि म्हणून जे मिळत नाही ते आपल्यासाठी नाही हा मनानं एक भाव तयार करायचा. आणि म्हणून जे आपल्याला मिळतं आहे त्याच्यामध्ये समाधान आपलं असावं. आणि हे समाधान कसं? तर काल मी श्रीखंडपुरी खाल्ली आणि आज माझ्यासमोर जर चटणी भाकरी आली असेल तर कालच्या श्रीखंडपुरीची आठवण मी न करता आनंदानं आजची चटणी भाकर मी खाणं म्हणजे जे मिळालेलं आहे त्याच्यात मी समाधानी आहे. आणि म्हणून व्यवहारामध्ये मगाशी मी म्हटलं तसं आटोकाट आम्ही प्रयत्न करावे. समाजात कुटुंबांमध्ये आपण बघतो मुलांची लग्न असतील, मुलींची लग्न असतील, एकूणच व्यावहारिक अंगानं नोकरी व्यवसाय काही का असेना ते कुठेतरी स्थिर व्हावेत असा भाव प्रत्येक आईवडिलांचा असतो. पण आपण एका बाजूला प्रयत्न करतो आहोत तरीही मुलाचं लग्न ठरत नाही, मुलीचं लग्न ठरत नाही. आम्ही किती काळ चिंता करणार? माहिती मिळाली, आम्ही प्रयत्न केले, पण त्या प्रयत्नांना जर पुढे फलस्वरूपता येत नसेल तर अरे काय,
याचाच आपण फार विचार करू नये. महाराज, तुमची इच्छा जे आहे ते आनंदात आहे, या भावनेनं आपण पुढे जावं. म्हणून आटोकाट प्रयत्न करावेत आणि प्राप्त होणाऱ्या परिस्थितीला सहजतेनं स्वीकारणारा भाव ठेवा. नामाला कधीही सोडू नये, किंबहुना नामाशिवाय मी राहणार नाही, हा भाव महत्त्वाचा. आणि हे नाम जे माझ्यामध्ये प्रेम निर्माण करतं, ते प्रेमच मला असं शिकवतं की मी कुणाचंही अंतःकरण दुखवू नये. महाराजांना जर काही अपेक्षित असेल तर हा सगळा विचार माझ्या जीवनाचा, माझ्या एकूणच प्रपंचकर्माचा, प्रपंचधर्माचा हा संबंध विचार म्हणजे महाराजांना अपेक्षित असलेली धारणा आहे. आणि म्हणून मी ज्या वेळेला अशा रीतीनं महाराजांना अपेक्षित असलेलं जीवन स्वीकारतो, त्याच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळेला महाराज जे म्हणाले की माझं सांगणं तुम्ही ऐकलं, तुम्ही रामरूप व्हाल. आपण रामरूप होणं म्हणजेच रामाची असलेली भूमिका, त्याचं असलेलं एकूण कार्य आम्ही डोळ्यासमोर आणावं. रामचरित्राचा विचार 7 दिवस आपण या ठिकाणी संध्याकाळी बघितलेला. महाराजांची 3 प्रवचनं रामनवमीच्या अनुषंगानं आपल्या प्रवचनांमध्ये आहेत. तो राम कसा आहे आणि मला कसं व्हायचं आहे, हा समस्त विचार त्या ठिकाणी. म्हणजे रामरूप होणं म्हणजेच माझ्या प्रपंचाला मी रामरूपता देणं. आदल्या दिवशी संध्याकाळी वसिष्ठ येऊन सांगता आहेत की उद्याला आपला राज्याभिषेक होईल, त्याची पूर्वतयारी म्हणून आपण ही व्रतवैकल्य आणि हे अनुष्ठान, हा सगळा विचार वसिष्ठ समजवून देतात. आणि सकाळी पुन्हा सुमंत येतो आणि म्हणतो आहे की दशरथाने आपल्याला बोलावलेलं आहे आणि वनाचा निर्णय रामांना कळतो. माझा राज्याभिषेक होणार आहे आणि मला वनात जावं लागतं आहे. रामाच्या ठिकाणी दोनही प्रसंगातली वृत्ती स्वस्थचित्त आहे. रामरूप होणं म्हणजे माझ्याही प्रपंचामधल्या प्रत्येक घटनेच्या अनुषंगानं मी स्वस्थचित्त राहणार. ती जी सहजता आहे, ती सहजता आमच्यामध्ये आम्हाला आणायची आहे. म्हणून रामानं जसं आपलं चरित्र घेतलं, रामानं एक व्यक्ती म्हणून अनेक असलेल्या ज्या भूमिका आहेत, पुत्राची भूमिका, पित्याची भूमिका, पतीची भूमिका, बंधूची भूमिका, राजा म्हणून असणारी भूमिका, या प्रत्येक भूमिकेमध्ये भगवंत राम ज्या पद्धतीनं वागले, ज्या विचारसूत्रातून राहिले, ती जी त्यांची असलेली प्रेमळ वृत्ती, त्यागाची भूमिका, सहिष्णुता, या सगळ्यांचा विचार आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिवाराच्या अनुषंगानं आपल्याला आणायचं आहे. म्हणून महाराजांचं वचन आहे त्या 3 प्रवचनांमध्ये, रामाची कृती गोड, रामाची आकृती गोड आणि रामाचं नामही गोड. कृती गोड म्हणजे प्रपंचातला माझा व्यवहार सर्वांना धरून, कुणालाही न दुखवता सहजतेनं मला करता आला पाहिजे. रामाची आकृती गोड म्हणजे माझं वर्तन, माझ्या प्रसन्नतेचा भाव मला साधता आला पाहिजे. आणि रामाचं नाम गोड म्हणून ते माझ्या वाणीमध्ये, माझ्या वृत्तीमध्ये, माझ्या स्मरणामध्ये मला निखंड हवं. स्मरण आमच्यामध्ये अखंड जागा आहे. म्हणून नामाचा स्पर्श ज्या वेळेला आम्ही करतो, त्यावेळेला ते नामस्मरण जे आहे ते आमच्यामध्ये सहजतेनं स्थिर होतं. म्हणून रामरूप होणं म्हणजे रामानं जे आदर्श आमच्या समोर ठेवले, रामानं जे चरित्र आमच्या समोर ठेवलं, त्या चरित्राला आमच्या व्यक्तिमत्वामध्ये आम्ही अंतर्भूत करणं.
सगळ्या महापुरुषांची चरित्र घ्या, भगवंताची, रामाची, कृष्णाची चरित्र घ्या. आम्ही आमच्या जीवनाला उन्नत करणं हा भाव तिथे आहे. रामनवमीचा उत्सव, रामजन्माचा उत्सव आम्ही करतो. हा उत्सव करतो म्हणजे काय? या ठिकाणी एक वचन फार सुंदर आलेलं आहे उत्सवाला अनुलक्ष. उत्सव म्हणजे मला उन्नत व्हायचं आहे, मला वर जायचं आहे. आज मी ज्या स्थितीमध्ये आहे, ज्या पायरीवरती आहे, तिथून मला वरती जायचं आहे, उन्नत व्हायचं आहे, विकसित व्हायचं आहे. मी जर आनंद स्वरूप असेल तर मलाही त्या आनंद स्वरूपाची परिपूर्ण जाणीव हवी, त्याच्यामध्ये राहणारा भाव माझ्यामध्ये हवा. म्हणून देवांचे जन्मोत्सव असतील, सत्पुरुषांच्या पुण्यतिथीचे उत्सव असतील, हे उत्सव आमच्यामधल्या अंतरंगामधल्या असलेल्या आनंदाची आम्हाला जाणीव करून देतात. तो आनंद ज्याच्यामधून मला प्राप्त होतो आहे किंवा होणार आहे, त्या नामाचं ते आम्हाला स्मरण करून देतात. म्हणून उत्सवामधून आम्हाला एक वेळ बाकीच्या 4 गोष्टी बाह्यांगानं, लौकिकानं आमच्या कमी झाल्या हरकत नाही, त्याचा विचार आम्ही फार करू नये. पण या 9 दिवसाच्या कालखंडामध्ये असेल, कृष्णजन्माच्या अनुषंगानं असलेला 8 दिवसांचा कालखंड असेल, एक वेळ मला इतर वर्षातले काही दिवस नाही नाम घेता येत, निदान ह्या 9 दिवसात तरी मी पूर्णपणानं नामासाठी असेल असा भाव आमच्यामध्ये आम्ही निर्माण करणं हा आपला रामजन्मोत्सव आहे. मी त्याचं स्मरण जेवढं ठेवतो तेवढा तो उत्सवाचा आनंदाचा भाव आमच्यामध्ये येतो. आणि म्हणून ती दृष्टी, ते ध्येय, मनुष्य म्हणून मी जन्माला आल्यानंतर माझ्यामध्ये जागं असणं, किंबहुना मी ते जागं ठेवणं अत्यंत महत्त्वाचं. म्हणून महाराज पुढे म्हणाले, तुमची देहबुद्धी क्षीण करणं हे माझे काम आहे. जीवाची मूर्ती घडवताना त्या मूर्तीमधला अनावश्यक भाग काढणं, तसा या जीवाची मूर्ती घडवताना देहबुद्धी क्षीण करणं, तो भाग बाजूला करणं, हे सद्गुरूंचं कार्य आहे. नामाचं साधन आमच्यामधल्या देहबुद्धीला क्षीण करत जातो. आमच्यातला मीपणाला ते कमी करतं. आमच्यातल्या सुखदुःखांच्याकडे फार विचार न करताना सहजतेनं स्वीकारणारा भाव तिथे येतो. ही देहबुद्धी क्षीण होणारी धारणा आहे. आणि देहबुद्धी जर क्षीण झाली तर आम्हाला आमचं कोणी कौतुक करू दे, नाही तर आम्हाला कोणी शिव्या देऊ देत, आमची निंदा करू देत, आम्हाला त्याचा काहीही भाव येत नाही. आज ती परिस्थिती फारशी नाही आहे. पण जुन्या घरांमधला वातावरणाचा जर भाग आपण बघितला तर घरातल्या खुंटीवरती आजोबांनी त्यांचा कोट अडकवलेला असतो. आता तो जो कोट अडकवलेला आहे, त्या अडकवलेल्या कोटावरती घरातली मुलं खेळत असताना कधी काठी मारतात, कधी एखादी वस्तू तिथे फेकतात. त्या कोटाला त्याचं काहीही नसतं. मुलं खेळण्याचा आनंद घेतात, कोट आहे तिथेच असतो. तसं आम्ही जीवनामध्ये ज्याला साक्षी भाव म्हणावा, ज्याला तटस्थता म्हणावी, ती भूमिका आमच्यामध्ये प्रपंचाच्या, आप्तस्वकीयांच्या, आसक्तीच्या, ममत्वाच्या अनुषंगानं आम्हाला तयार करत आहे. म्हणून बोलता बोलताना अगदी सहजपणानं महाराज एका ठिकाणी असं म्हणालेले आहेत, कोणाच्या गळ्यात हार शोधतो. अगदी सहजपणानं महाराज प्रश्न केला आणि लगेच पुढे असं म्हणालेले आहेत, आपल्या गळ्यामध्ये फुलांचा हार आहे का खेटरांची माळ आहे
याची जाणीव ज्याला नाही त्याच्या गळ्यामध्ये फुलांचा हार शोभतो. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी काल आपण संध्याकाळच्या चिंतनामध्ये बघितलेलं होतं रामकथेच्या अनुषंगाने. म्हणजे एक प्रकारानं देहबुद्धी नष्ट होणं म्हणजे सर्वार्थानं आपण विकारांना पूर्णपणानं बाजूला करणं. आणि नाम हे कार्य जसजसं वाढवत आपण नाम नेतो, नामाचा ध्यास ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला त्या नामाचा भाव आम्हाला तिथे येत राहतो. ती मनाची एक वृत्ती आपोआप तयार होते. उकसांच्या जोशींचा प्रसंग चरित्रामध्ये आहे. या जोशींना महारोग झालेला. महाराजांच्या काळातलं वातावरण जर आपण बघितलं तर अशा रीतीचा महारोग झाला की त्या माणसाला बाजूला टाकणं, वाळीत टाकणं अशीच भावना होती. म्हणून कुटुंबियांची एक नाराजी त्या ठिकाणी तयार झाली. फारसं कोणी त्यांना दखल घेईन असं झालं. कोणीतरी असं म्हणालं की आपण गोंदवलेला महाराजांच्याकडे जा, महाराज तुम्हाला मार्गदर्शन करतील, ते सांभाळतील. म्हणून हे उकसाणचे जोशी महाराजांच्याकडे आले. पहिल्यांदा असलेला व्यावहारिक अनुभव लक्षात घेऊन बाहेरच थांबले. कोणीतरी जाऊन महाराजांना सांगितलं की असे असे आलेले आहेत. महाराज म्हणाले त्यांना आत येऊ द्या. त्यावेळेला सेवेकरी असं म्हणाले की त्यांना महारोग झालेला आहे म्हणून ते आत यायला घाबरत आहेत. महाराज म्हणाले त्यांना निरोप द्या, आपण घाबरू नका, आपण रामरायाच्या घरी आलेला आहात. आणि ते आतमध्ये आले. महाराजांनी पहिल्यांदा त्यांचं सांत्वन केलं आणि त्यानंतर ते त्यांना असं म्हणाले की मी आपल्याला 3.5 कोटी जपाचा संकल्प देतो. दिवसभरामध्ये आपण होईल तेवढं नाम घ्या. रामरायासमोर जी सेवा करता येईल ती सेवाही आपण करा. म्हणून ते जोशी त्यांची पत्नी महाराजांच्या जवळ राहिले. सकाळपासून रात्रीपर्यंत नामही घ्यावं आणि होईल ती रामरायासमोर सेवाही करावी. झाडणं असेल, पुसणं असेल, जे काही असेल ते. आणि म्हणताना जवळपास 6 वर्षाचा कालखंड गेला. 3.5 कोटी जपसंख्या पूर्ण होण्याच्या टप्प्यावरती आली आणि इकडे शरीरावरची व्याधीही कमी व्हायला लागली. जोशी आता रोगमुक्त होतील अशा रीतीची चिन्ह निर्माण झाली. त्यावेळेला महाराज त्यांना असं म्हणाले की आपल्याला आता कसं वाटतं आहे. त्यावेळेला ते असं म्हणाले की महाराज आपल्या कृपेनं मी आता पूर्ण बरा होणार असं मला वाटू लागलेलं आहे. तो विश्वास, ती श्रद्धा माझ्यामध्ये येते. पण त्याचबरोबर असं वाटतं की 3.5 कोटी जपाची आत्तापर्यंतची असणारी जी पुण्याई आहे ही पुण्याई जर या व्याधीमुक्तीसाठी खर्ची पडणार असेल तर कुठेतरी आतमध्ये अंतःकरणात दुःख होते. मला माझा देहभोग संपवायचा आहे, तो माझा मी भोगवून संपवतो. मी त्या देहभोगाला तयार आहे, पण हा नामाचा आनंद माझ्यापासून जाऊ नये. महाराज उपस्थितांना, बाजूला असलेल्या मंडळींना म्हणाले, हे नामाचं सामर्थ्य. रोगमुक्त व्हावं म्हणून ते इथे आले, पण नाम घेता घेताना त्या वृत्तीमध्ये त्या नामानं असा बदल केला की देहाचा भाव देहभोगे. मला जे वैराग्य हवं आहे, ती जी एक अनासक्ती आहे, ती भावना त्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणून महाराज त्यांना पुढे असं म्हणाले की उत्तम चाकरी जर आपण केलेली असेल तर दिवाळीच्या वेळेला आपल्याला पगारवाढही होते आणि दिवाळी म्हणून आपल्याला बोनसही मिळतो. आपण आत्तापर्यंत केलेल्या उपासनेवरती
रामराया प्रसन्न आहेत आणि म्हणून तुम्हाला तो व्याधीमुक्त तर करणारच आहे, पण त्याचबरोबर तो आनंदाचा दुसरा बोनस तुम्हाला देणार आहे आणि तो म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या नामस्मरणाची पुण्याही अबाधित राहील. हा जो भाव आहे, तुमचे देहभोग क्षीण होतील. आमच्यामधल्या वृत्तीला बदलणारा भाव सद्गुरूंच्या मध्ये असतो. असाच एक प्रसंग आहे. बापूसाहेब साठे म्हणून साधक होते. आपल्या मुलावरती, राजाभाऊंवरती त्यांचं विलक्षण प्रेम होतं. बापूसाहेब साठ्यांना घेऊन महाराज काशी यात्रेला निघाले. मुलगा म्हणाला की मी येतो, पण ते महाराजही म्हणाले आणि बापूसाहेबही म्हणाले की तू इथेच थांब, मी जाऊन येतो, महाराज माझ्याबरोबर आहे. आणि हरद्यामध्ये मुक्काम असताना बापूसाहेब साठ्यांना कॉलरा झाला. परिस्थिती अत्यंत कठीण झाली आणि राजाभाऊंच्या जवळ येत महाराज त्यांना असं म्हणाले की बापूसाहेब, परिस्थिती कठीण आहे, मी राजाभाऊला बोलवून घेऊ का? बापूसाहेब म्हणाले, नको नको महाराज, तुम्ही माझ्याजवळ आहात, हाच माझ्यासाठी आधार आहे, त्याला आणू नका. न जाणो, तो जर माझ्या समोर इथे असेल आणि माझा जीव गेला तर माझा जीव त्याच्यात अडकेल, मला ते नको आहे. महाराज म्हणाले की देहबुद्धी बाजूला होणं, आप्तस्वकीयांच्या अनुषंगानं असणारं ममत्व जे आहे ते ममत्वही नष्ट होणं हे नामाचं सामर्थ्य आहे. म्हणून नामामध्ये राहणं, नाम ज्या सद्गुरूंनी दिलं त्या सद्गुरूंच्या चिंतनामध्ये राहणं, हे महाराज म्हणतात तसं तुमची देहबुद्धी क्षीण करणं हे माझं काम आहे. आश्वासनात महाराज पुढे म्हणत आहेत, ते करताना जीवाला सूक्ष्म कष्ट होणारच, पण मी सदैव सांगाती आहे. आपण मुळीच घाबरू नये. म्हणजे एक प्रकारानं आमच्यामधली देहबुद्धी खेचून काढणं, आमच्यातलं आसक्ती ममत्व बाजूला करणं हे खरोखर अवघड आहे. आम्ही इथे येतो, 10 दिवस राहतो, कदाचित गोंदवलेलाही आपण राहतो. एखाद्या तीर्थयात्रेच्या निमित्तानं 15 दिवस 3 आठवडे आपण परिवारापासून बाजूला असतो. पण जसजशी ती यात्रा संपत येते, शेवटच्या टप्प्यामध्ये येते, तसं आमचं सगळं विचारचक्र घराच्या अनुषंगानं सुरू होतं. मुलाबाळांचा विचार समोर येत राहतो. आज 3 आठवड्यानं मी आता घरी जाणार आहे, काय काय असेल माहीत नाही. म्हणजे आम्ही तिथे चिकटलेले असतो. म्हणून ही जी देहबुद्धी आहे, हा जो मीपणाचा भाव आहे, हा खेचून काढताना, तो क्षीण करताना अत्यंत अवघड जातो. फार थोड्या साधकांच्या बाबतीमध्ये आम्हाला हे जमू शकतं की अरे, मी सर्वसंग परित्याग केला आणि मी इकडे आलो. आणि म्हणून अगदी साधं व्यावहारिक उदाहरण घ्या. एखादी नोकरीमध्ये माझी या गावातून त्या गावामध्ये बदली होते, त्यावेळेला मी काही काळ अस्वस्थ असतो, कारण मला एकट्यालाच राहावं लागतं. जागा बघणं आहे, बाकीच्या गोष्टी बघणं आहे. जर मी माझ्या पत्नीला नाशिकमधून त्या गावामध्ये नेणार असेल तर बाकीच्या मुलांची सोय काय, हा सगळा विचार माझ्यासमोर आहे. किंबहुना मुंबईमध्ये मी ज्यावेळेला आमच्या बँकेच्या मुख्य ऑफिसला होतो, त्यावेळचा माझा अनुभव आहे. जागा तीच, ऑफिसची वेळही तीच,
पण 5व्या मजल्यावरच्या स्टाफला जर 8व्या मजल्यावरच्या डिपार्टमेंटला ट्रान्सफर केलं तरीही तो अस्वस्थ व्हायचा. अरे नको ही बदली मला, जे चाललंय ते चालू द्यावं अशा वृत्तीमध्ये आम्ही असतो. म्हणून प्रत्यक्ष देहानं निर्माण केलेले संबंध जे आहेत ते क्षीण करताना, ते कमी होताना मन आमचं अस्वस्थ होणार. एक प्रकारचा काळजीचा, चिंतेचा भाग आहे. म्हणून महाराज म्हणाले की जीवाला सूक्ष्म कष्ट होती, पण मी सदैव सांगाती आहे. अखंड 24 तास महाराज आमचे सांगाती आहे, ते आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून सदैव हा शब्द इथला महाराजांचा फार महत्त्वाचा. अखंडता, निरंतरता. आम्हाला हा महाराजांचा सहवास, त्यांचं आमच्याकडे असणारं लक्ष हे अखंडपणानं आहे. एक इंग्रजी कविता आपल्यापैकी काहींच्या परिचयाची असेल. तो कवी ख्रिस्ती आहे. येशूचं स्मरण त्याच्या समोर आहे. आणि म्हणून समुद्र किनाऱ्यावरनं चालत असताना, वाळूमधून चालत असताना त्याच्या मनामधली भावना आहे की हे येशू, तू माझ्याबरोबर आहेस. आणि चालता चालताना त्या भावनेतून तो जात असताना जिथे अवघड भाग येतो, कष्टाचा भाग त्या चालण्यामध्ये येतो, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये भाव असा येतो की अरे येशू, आत्तापर्यंत मी 4 पावलं बघितली, 2 तुझी आणि 2 माझी. पण या अवघड टप्प्यावरती मात्र मला 2च पावलं दिसत आहेत. तू मला सोडून जातोस का? त्यावेळेला तो येशू त्याला असं उत्तर देतो आहे की तुझ्या मनामध्ये जर शंका आलेली आहे म्हणून मी तुला उत्तर देतो की ज्या वेळेला तुझ्या 4 पावलं दिसतात, 2 तुझी आणि 2 माझी, याचा अर्थ मी तुझ्याबरोबरच आहे. पण ज्या वेळेला तुला फक्त 2च पावलं दिसतात त्यावेळेला मी तुझ्यापासून बाजूला झालेला नसतो, मी तुला माझ्या खांद्यावरती घेतलेलं असतं आणि मी पुढे जात असतो. सदैव सांगाती. आपले सद्गुरू हे अखंडपणानं आपले सांगाती आहेत. कुठेही ते आपल्याला सोडत नाहीत, कुठेही ते आपल्याला वेगळं एकटं ठेवत नाही. आणि म्हणून ते जर माझ्याबरोबर असतील तर या प्रपंचामधल्या देहाच्या अनुषंगानं येणाऱ्या जाणीवा ज्या काही आहेत त्या जाणीवांची, त्या कष्टांची जाणीव आपल्याला होत नाही. आपले कष्ट ते आपोआप कमी करतात. आपल्यामधली असणारी भीती, आपल्यामधली असणारी काळजी ते दूर करतात. म्हणून जीवनामध्ये पदोपदी वाटचाल करताना तुम्ही माझ्याबरोबर आहे हा भाव जर असेल तर आपण कधीही घाबरू नये, कधीही विचलित होऊ नये. म्हणून घरातून बाहेर पडत असताना महाराज, तुम्ही माझ्याबरोबर आहात आणि ही 4 कामं बाहेर तुम्ही नेल्यानंतर तुम्ही माझ्याकडनं करवून घेणार आहात, हा भाव आपल्यामध्ये असावा. आणि घरी आल्यानंतर तुम्ही माझ्याबरोबर होतात, ही 4 कामं या रीतीनं झाली किंवा त्यातली 3 कामं झाली, 2 कामं झाली, हा भाव आपण महाराजांच्या समोर व्यक्त करा. या सवयीनं म्हणा किंवा या पद्धतीनं म्हणा, माझ्या घरामध्ये महाराजांचं अस्तित्व आहे हा एक भाव मी तयार करतो. तुम्हाला सांगून आणि तुम्हाला बरोबर घेऊन मी बाहेर पडतो आणि घरी आल्यानंतर तुम्ही बरोबर होतात ही जाणीव मी व्यक्त करतो. याचा अर्थ ते माझ्याबरोबर सदैव आहे. हीच जाणीव, हाच स्मरणाचा भाग आमच्यामध्ये येतो.
म्हणून आश्वासनामध्ये पुढे ते असं म्हणाले, नामामध्ये प्राण ओतून ते घ्या, म्हणजे पुढील अवस्था आपोआप येते, नव्हे त्या येण्याचे माझ्याकडे लागले. नामामध्ये प्राण ओतून घ्या. आश्वासनांची सुरुवात करत असताना महाराज म्हणालेले होते, सद्गुरूंनी दिलेलं नाम मनापासून घ्या. आता या अर्ध्या टप्प्यावर आल्यानंतर महाराज आम्हाला म्हणतायत, नामामध्ये प्राण ओतून ते घ्या. आत्तापर्यंत मी मनाला तयार केलं. ज्या मनामधून माझ्या कल्पना, भावना, वासना व्यक्त होत आहेत, त्या सगळ्या इच्छा आकांक्षांना मी हळूहळू एक वेगळं वळण दिलं. अंतर्मुख होणारा भाव मी तयार केला. मनामध्ये निर्माण केलेली ती अस्तित्वाची जाणीव, ते आहेत हा भाव, आता मी प्राणाशी आलो. प्राण जसा कळवळतो एखाद्या प्रसंगामध्ये, तसं प्राण ओतून नाम घ्या. म्हणजेच एक प्रकारानं अत्यंत कळकळीनं, अत्यंत तळमळीनं आम्हाला नाम घ्यायचा. ज्याला आपलं सर्वस्व म्हणावं, तो सर्वस्वाचा भाव आमचा नामामध्ये असावा. प्रकृतीच्या कारणानं असेल, अन्य कारणानंही असेल. आज जर माझ्याकडून नाम घेतलं गेलं नाही, तर कुठेतरी ती जाणीव संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी का होईना आपण महाराजांना व्यक्त करावी, की असं असं आहे, हे तुम्हाला दिसतं आहे, माझ्याकडून आज नाम कमी झालेलं आहे, मी ते घेऊ शकलेलो नाही, ही खंत आपण व्यक्त करावी. समर्थ रामदासांचे शब्द आहेत की प्राण ओतून नाम घ्यायचं आहे ना मला, त्याचा अखंड ध्यास माझ्या वृत्तीमध्ये ठेवायचा आहे. ती जी तळमळ आहे, समर्थांचे शब्द आहेत, शिंक जांभई खोकला, इतुका वेळ वाया गेला. आम्हाला आलेली शिंक असेल, आम्हाला आलेली जांभई, म्हटलं तर ती किती आहे? अर्धा सेकंदाचा भाग आहे. 1 सेकंद, अर्धा सेकंदाचा भाग हा मला आलेल्या शिंकेमध्ये, जांभईमध्ये, खोकल्यामध्ये गेला, पण तोही वेळ वाया गेला, ही जाणीव मला कुठेतरी असावी. कारण ती शिंक घेताना, खोकल्याची उबळ सहन करताना कदाचित माझं नाम तिथे खंडित होतं. म्हणून नामामध्ये प्राण ओतायचा. मी नामामध्ये माझा प्राण ओतला, ती तळमळ ओतली, तर साधनारंभी असणारा मी आणि माझं जग याच्यामधून मी पुढे सरकतो आणि सद्गुरूंनी दिलेलं नाम आणि सद्गुरू माझ्यामध्ये स्थिर होतात. लौकिकाचा सगळा भाग माझ्यातला कमी व्हायला लागतो आणि एक प्रकारानं नामाला गती येते आणि नामाची धार अखंडपणानं जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये अखंडपणानं चालू राहते. हे जे चालू राहणं आहे, हे सद्गुरूंच्या सत्तारूपानं आहे. आणि म्हणून तीनही अवस्थांमध्ये असणारं नाम, किंवा ज्याला पंचकोशाची विचारधारा आमच्यामध्ये आम्ही अभ्यासतो, त्या अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, या सगळ्यांच्या मधून नामाचा असणारा जो भाव आहे, तो सिद्ध व्हायला लागतो. आणि तो जो सिद्ध होणं आहे, तीच आमची अवस्था नाममय होणं आहे. सोहमचा भाव हा तिथेच आहे. अगदी तुम्ही शांत, कदाचित सुरुवातीला ते शक्य होणार नाही, काही एका सवयीनं तुम्हाला ते लक्षामध्ये येईल. तुम्ही स्वस्थ बसा आणि तुमच्या श्वासाकडे तुम्ही लक्ष द्या. जसजसा तो श्वास चालू आहे, त्या श्वासामध्ये एक सहजपणानं तुम्हाला सोहमची लय
लक्षात येईल. आपण घेत असलेला श्वास आणि बाहेर सोडत असलेला श्वास, 6 अहम सोहम. त्या मूळ ओंकाराची, त्या सोहमची जाणीव आमच्या देहामध्ये प्राणाच्या अनुषंगानं, श्वासाच्या अनुषंगानं आहेच. म्हणून त्या श्वासाच्या मधला नामाचा भाव, सोहमचा भाव हा लक्षात आला की आपोआप तुम्ही नाममय होता आणि ती अवस्था आनंदाची येते. एक वेळ मला बाकी काही नको, मी याच आनंदामध्ये राहतो. म्हणून पुढील अवस्था आपोआप येती नव्हे, त्या येण्याचं माझ्याकडे लागलं. आम्ही नामाला घट्ट धरलं की त्या नामामधनं पुढे नेणारा भाव, पुढचे अनुभव महाराज आम्हाला देतात. म्हणून महाराज पुढे असं म्हणाले, अखंड नामस्मरण आणि भगवंताचे अनुसंधान याशिवाय मला काहीही प्रिय नाही. महाराजांना जर काही प्रिय असेल तर 2 गोष्टी प्रिय आहेत: अखंड नामस्मरण आणि भगवंताचं अनुसंधान. अनुसंधानामध्ये आपण बघितलेलं आहे की नामाचा निरंतर विचार. आता अखंड नामस्मरण आम्ही कसं करावं बुवा? आम्हाला तर प्रपंचाची कामं आहेत. बँकेमध्ये मी ज्या वेळेला कॅशियर म्हणून काउंटरवरती बसतो आहे तेव्हा मला समोर पैसे मोजायचे आहेत. तिथे जर मी श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं तर त्या नोटा कशा मोजल्या जातील? म्हणजे अखंड नामस्मरण याचा अर्थ असा आहे की कर्म सुरू करत असताना मी नाम घ्यावं आणि माझ्या कर्माला प्रारंभ करावा. माझं कर्म झालं 11 ते 3 मी पैसे मोजण्याचं कर्म पूर्ण केलं की ते पूर्ण झाल्यानंतर ती सगळी असलेली कॅश, तो सगळा हिशोब पूर्ण केला. संबंधित मॅनेजर असेल, अकाउंटंट असेल, अन्य अधिकारी असतील, त्यांच्या सह्या तिथे घेतल्या रजिस्टरवरती. ती कॅश मी त्या तिजोरीमध्ये ठेवून दिली. माझं काम पूर्ण झालं. इथे मी पुन्हा स्मरण करावं. कर्मारंभी माझं स्मरण असेल आणि कर्माच्या शेवटी माझं स्मरण असेल. महाराज म्हणतात, कर्म करताना तो स्मरणाचा भाव मी जागा ठेवी. म्हणून शुद्धीत असेपर्यंत तुम्ही नाम घ्या, बेशुद्धीतलं नाम मी बघेन, हे महाराजांचं वचन आहे. आम्ही जर जागृत अवस्थेमध्ये असताना जेवढा म्हणून नामाचा अभ्यास करू, ते सातत्य आम्ही ठेवू, त्यावेळेला यदा कदाचित देहाच्या प्रारब्धाच्या अनुषंगानं आम्ही बेशुद्धीत गेलो तरीही नाम महाराज हात चालू ठेवतात. म्हणून प्रपंच कर्मामध्ये चालू राहणं म्हणजे एक प्रकारानं सत्कर्माचाही विचार तिथे आला. नामस्मरण हे माझ्या कल्याणाचा भाग आहे, हाही भाव आला. आणि म्हणून माऊलीनं म्हटलं, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. प्रपंच करत असताना नामाचं स्मरण आपल्यामध्ये असणं महत्त्वाचं आहे. म्हणून 10 सप्टेंबरच्या प्रवचनामध्ये महाराजांचे शब्द आहेत, मन हेची राम देही आत्मा राम, जनी मेघश्याम पाहे डोळा, पाहोनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम. म्हणजे मन रामानं मी व्यापल्यानंतर आत्मारामाशी माझा स्पर्श होतो. आत्मारामाची जाणीव मला झाली, तो भाव माझ्यामध्ये सिद्ध झाला की ह्या सगळ्यांच्यामध्ये मेघश्याम मला बघता येतो, किंबहुना तो मला दिसतो. म्हणून महाराज म्हणाले की शिष्यांना मी अनुग्रह दिलेला असला तरीही शिष्यांमधला राम मी बघतो. म्हणून पाहोनिया डोळा स्वरूपी मुरावे.
स्वरूप. माझं मूळ रूप कुठलं आहे? माझं मूळ रूप आनंदाचं आहे. माझं मूळ रूप समाधानाचं आहे. माझं मूळ रूप पूर्णत्वाशी निगडीत आहे. म्हणून मी त्या स्वरूपाला अनुभवावं, त्याला बघावं आणि तिथेच मुरावं. लोणचं असेल तो मोरावळा असेल, जेवढा मुरतो तेवढे त्याची ताकद अजून चांगली येते, चव अजून येते. आम्ही नामामध्ये मुरायला लागलो की त्या नामाचा भाव आमच्यामध्ये येतो. ध्रुव काय, प्रल्हाद काय, अजामेळ काय, वाल्मिकी काय, हनुमंत काय, अनेक उदाहरणं आहेत. आपण रामपाठ म्हणतो त्यावेळेला हे सगळे महानामयोगी आपल्या समोर येतात. या सगळ्यांनी नामाला प्राधान्य दिलं. नामस्मरणाचा विचार प्रथम केला आणि म्हणून अखंड नामस्मरण हाच अनुसंधानाचा भाग आहे. म्हणून नाम घेतलं की अनुसंधान येतं आणि ते अनुसंधान आलं की भगवंताच्या सद्गुरूंच्या अस्तित्वाचाही भाव तिथे येतो. म्हणून नामामध्ये हळूहळू आपण स्वतःला विसरावं आणि त्यातून भगवंताच्या पर्यंत पोचावं. देहाची अवस्था कोणतीही असू दे, आपलं नाम आपण ठेवावं. आणि म्हणून अनुसंधानाच्या अभ्यासामध्ये 3 गोष्टी आपल्या समोर येतात. आपण भगवंताचे आहोत, जगाचे नाही, ही ठाम भूमिका आपल्या अंतःकरणामध्ये आपण स्थिर करावी. माझ्या जीवनामध्ये जे जे काही घडतं आहे ते भगवंताच्या प्रेरणेनं, त्याच्या सत्तेनं आणि त्याच्या इच्छेनं घडतं आहे, ही भावना स्थिर ठेवावी. आणि याच अनुषंगानं अखंड नामाचा विचार वैखरीशी आपण जोडावा. त्या नामापासून मी अजिबात बाजूला होणार नाही. आणि ही जर सवय लागली तर अगदी आपोआप पुढे पुढे सहजपणानं तुमचं नाम येतं. त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न आपल्याला करावे लागत नाही. म्हणून त्या नामामधून भगवंताशी आपलं मनही चिकटतं, बुद्धीही चिकटते आणि मनबुद्धी चित्त अहंकाराचा एकत्रित अनुभव नामाच्या आनंदाचा आम्हाला येतो. आणि म्हणून आपण रामाचे आहोत, आपण महाराजांचे आहोत, ही भूमिका आमच्यामध्ये आम्हाला स्थिर करायची आहे. दिवा जसा आपण अखंडपणानं तेवत ठेवतो नवरात्राच्या कालखंडामध्ये, तसं आम्हाला अखंडपणानं नामाची ज्योत ठेवायची आहे. त्या नामाचा ध्यास आमच्यामध्ये आम्हाला ठेवायचा आहे. जर हे नाम त्या अखंड नंदादीपासारखं आमच्यामध्ये राहिलं तर महाराजांनी पुढे असं म्हटलेलं आहे, मी तुमचा ऋणी होईन. नामाची ज्योत जळती ठेवा, तुमच्या स्वाधीन होऊन मी राहीन, नव्हे तुमचा मी ऋणी होईन. एवढी महाराजांची तळमळ आहे. केवळ आपण नाम घ्यावं, त्या नामाला सर्वस्व मानावं. महाराज काय काय भूमिका घेत आहेत की कुत्र्यासारखा मी तुमच्या दारात पडून राहीन, मी तुमचा ऋणी होऊन राहीन, मी सर्वस्वानं तुमचा होईल. म्हणून हा जो भाव आहे, हा भाव एका नामाच्या अनुषंगानं आपल्यामध्ये येतो. महाराजांच्या आणि रामरायाच्या प्रेरणेनं गेले 8 दिवस सकाळच्या ह्या मंगल सत्रामध्ये, वातावरणामध्ये, कारण काकड आरती आपण संपन्न केलेली असते आणि त्या एका प्रसन्न वृत्तीच्या वातावरणामध्ये महाराजांना प्रिय असणाऱ्या नामाच्या चिंतनामध्ये आपण 1 तास राहत होतो. ही सेवा
रामरायानं आणि महाराजांनाच करून घेतली, हा भाव अंतःकरणामध्ये कायम आहे. त्याच्या प्रेरणेनं इथे येणं झालं, त्याच्या प्रेरणेनंच ही सेवा घडलेली आहे. एका परीनं हा वर्षारंभ माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे, कारण वर्षारंभातले 8-10 दिवस या एका प्रसन्न वातावरणामध्ये मला राहता आलेला आहे. आपण सगळेच जण आदरणीय डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नामसाधना करत आहात. आपण सर्वांनी उत्तम नाम घ्यावं. महाराज म्हणतात तशा नामाच्या राशी या ठिकाणी पडाव्यात. हा भाव आपल्या सर्वांना या ठिकाणी सिद्ध करायचा आहे. म्हणून होईल तेवढं नामस्मरण करा. त्या नामानं ही वास्तू, हा परिसर अधिकाधिक आपण समृद्ध करूया. मग तो 3.5 कोटीचा संकल्प असेल, 13 कोटीचा संकल्प असेल, आपण नाम घ्यावं आणि ते ह्या रामरायासमोर या ठिकाणी समर्पित करावं. हळूहळू त्या नामाची स्पंदनं या वातावरणामध्ये, या वास्तूमध्ये आकाराला येतील. आनंदसागरांनी जालन्याच्या राम मंदिरामध्ये जिथे अखंड आपली नामोपासना केली, रामनाम घेतलं, आनंदसागरांच्या नंतरही त्या खोलीमधल्या भिंतींमधून रामनाम ऐकू येत होतं. ज्या साधकांना हा रामनाम ऐकण्याचा भाग्याचा भाग लाभला, याचा अर्थच असा आहे की जिथे आपण नाम घेतो तिथे त्या नामाची स्पंदनं तयार होत जातात. आपल्या घरामध्ये एक तरी कोपरा आपण असा ठेवावा, खोली असेल तर उत्तम, पण कदाचित ती खोली जरी शक्य नसेल तरीही आपली एक बसण्याची जागा अशी ठेवावी की त्या जागेवरती मी सतत नाम घेईन. आपल्या लक्षामध्ये येईल काही काळानंतर की अरे त्या जवळ मी गेलो तरी एक वेगळी काहीतरी अनुभूती मला येते, मला एक प्रसन्नता लागते. कितीही मी रागावलेला असेल, क्रोधायमान झालेला असेल, मी जर त्या वातावरणामध्ये गेलो मी अगेच शांत होतो. म्हणून जे नाम आपण महाराजांच्याकडनं घेतलेलं आहे ते नाम आपल्या कल्याणाचं आहे, आपल्या या मनुष्यजन्माच्या उद्धाराचं ते साधन आहे. आपण त्याच्यामध्ये आपला जीव ओतावा. जीव ओतून जेवढा प्रपंच आम्ही करतो त्याचाच प्रयत्नाचा भाग पारमार्थाच्या अंगानं नामामध्ये आपण जीव ओतावा. आपलं नाम पुढे नेणं आणि खऱ्या आनंदापर्यंत आपल्याला नेणं महाराज समर्थ आहेत. महाराजांच्या रामरायाच्या कृपेनं आपणा सर्वांच्यामध्ये नामाचं असणारं प्रेम नामसाधनेतून वाढीला लागावं आणि खऱ्या अर्थानं आपल्या या मनुष्यजन्माचं सार्थक व्हावं असा भाव रामरायाच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी मी व्यक्त करतो. ती प्रार्थना मी त्यांना करतो. मला या ठिकाणी ही सेवा करता आली याचा आनंद व्यक्त करत कृतज्ञतेचा भावही मी व्यक्त करतो. आणि श्रोते तुम्ही महेश्वर या भावनेनं आपण रामरूप आहात, आपण महाराज स्वरूप आहात, हा भाव मनामध्ये ठेवत मी आपल्यालाही वंदन करतो. आणि गेले 8 दिवस ही जी शब्दसुमनांची सेवा भगवंतानं करून घेतली, आपल्यापर्यंत असलेला महाराजांचा नामविचार पोचवण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न हा या देहाला करता आला, त्याबद्दल आनंद व्यक्त करतो. यद रोचते तद्ग्राह्यम न रोचते तत्याज्य. जे आवडलं असेल ते आनंदानं स्वीकारा आणि साधनेत पुढे चला. जे पटलं नसेल त्याचा फार विचार करू नका. ही शब्दस्मनांची सेवा प्रभू रामरायांच्या आणि महाराजांच्या चरणी समर्पित करत मी वाणीला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय.